शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा विषय आहे सोयाबीनवर आलेला व्हायरस नियंत्रित करता येईल का? सोयाबीन पिवळं पडलेलं आहे ते हिरवं होईल का? किंवा पिवळं पडलंय तर ते का पडलंय? मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पिवळं पडण्याची 3-4 कारणं असू शकतात, त्यामुळे कारण परफेक्ट तुम्हाला शोधता आलं पाहिजे। सगळ्यात पहिलं कारण मध्ये जो बऱ्याच दिवसापासून पाण्याचा ताण होता, म्हणजे जवळपास जूनचा बराचसा कालावधी 15 जून नंतरचा आणि जुलैचा पण पहिला 15वाडा, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे सोयाबीन पिवळं दिसणं हे स्वाभाविक आहे। दुसरा महत्त्वाचं कारण की बऱ्याच ठिकाणी पाऊस जास्त झाला, म्हणजे आता एवढा 10 दिवसात 8 ते 10 दिवसात जो पाऊस झाला तो जास्त पाऊस ज्या ठिकाणी झाला कदाचित त्या ठिकाणी जास्त पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिवळं दिसू शकतं। तिसरं जास्त शक्यता या तिसऱ्या कारणाची आहे, ती म्हणजे तुमची जमीन चुनखडीयुक्त असणे, लाल मातीची असणे, मुरमाड असणे किंवा पांढऱ्या मातीची असणे। अशा जमिनीमध्ये नत्राची उपलब्धता ही नॅचरली कमी होते आणि म्हणून आपलं सोयाबीन पिवळं दिसू शकतं। आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं कारण ज्याची शक्यता सर्वात जास्त आहे ते आपल्या सोयाबीनवर व्हायरसचा प्रादुर्भाव दिसणे। आता व्हायरसचा प्रादुर्भावची जी लक्षणं आहेत ही समजून घेताना आपल्याला फेरस आणि झिंक याची कमतरता सुद्धा लक्षणं दोघांमध्ये कन्फ्युजन होतं, म्हणजे शेतकऱ्याचा या ठिकाणी गोंधळ होतो। आयर्न क्लोरासिस किंवा झिंक आणि फेरसची डिफिशियन्सी आणि व्हायरसची लक्षणं याच्यामध्ये बराचसा साधर्म्य आहे, फक्त एक गोष्टीचा फरक आहे। जसं आपण एखाद्या ठिकाणी आपल्या हाताला किंवा जिथे नरम कातडी अशा ठिकाणी आपण चावलं, जसं रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, तशा पानावर क्लोरोफिलच्या गुठळ्या जर तयार झाल्या, म्हणजे हरितद्रव्याच्या गुठळ्या जर तयार झाल्या तर ते व्हायरसची लक्षणं आहेत। आणि पानाच्या शिरा हिरव्या असणं, पान पिवळं असणं किंवा फक्त प्लेन पिवळेपणा दिसणं हे झिंक आणि फेरसच्या कमतरतेची लक्षणं आहेत। तर ह्या दोन्ही गोष्टींचं जर आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव दिसत असेल तर काय उपाययोजना करता येईल? उपाययोजना आहे का? 101% व्हायरसला आपण थांबवू शकतो। जगामध्ये व्हायरस कंट्रोल करणारं औषध हे फक्त पाटील बायोटेककडे आहे, हे मी छातीठोकपणे हजारो ट्रायल केल्यानंतर आणि शेकडो पुरावे देऊन तुम्हाला सिद्ध करू शकतो। आपण थांबवू शकतो, रिपेअर नाही करू शकत, परंतु आपण थांबवू नक्की शकतो। यासाठी काय करायचं आहे? तुम्हाला 15 लिटर पंपामध्ये 25 ते 30 ग्राम अरेना गोल्ड औषध तयार करताना पहिली अट एकाच पंपाचं औषध तयार करा। 25 ते 30 ग्राम अरेना गोल्ड यासोबत मायक्रोडील गोल्ड किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रन कुठल्याही कंपनीचं घ्या 30 ग्राम। जर तुमच्या शेतामध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर त्यासाठी तुम्ही इंडोक्सा काप याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा अलिका याच्यामध्ये ॲड करू शकतात, किंवा सध्याच्या कालखंडातलं लेटेस्ट अतिशय जबरदस्त असं अळीनाशक ज्याच्यामध्ये कोलेंट्रेनोपॉल आहे, इमामॅक्टिन आहे, नोव्हालुरॉन आहे, 3 कंटेन असलेलं बेस्ट ॲग्री लाईफ सायन्सचं नेमाजिन साधारणतः 24 मिली प्रतिपंप हे तुम्ही ॲड करू शकता। किंवा तुम्ही मागची फवारणी जर स्ट्रॉंग घेतलेली असेल तर आता फक्त एक साधं अळीनाशक म्हणजे पोकलँड 25 मिली ॲड करू शकता। म्हणजे फवारणी कशी होईल मित्रांनो? साधारणतः 30 ग्राम अरेना गोल्ड सोबत एक चांगलं अळीनाशक, विशेषतः जर मागचा स्प्रे चांगला झाला असेल तर मग आता साधं अळीनाशक घेतलं तरी चालेल। मायक्रोन्यूट्रनची कमतरता भरण्यासाठी मायक्रोडील गोल्ड 30 ग्राम, आणि येणाऱ्या काळामध्ये आता फुलधारणा सुरू झाली तर फुलधारणा भरपूर वाढण्यासाठी ऑक्सिजन 50 मिली स्टिकर याच्यामध्ये नक्की ॲड करा। फवारणी करताना साधारणतः 2 तास वेळ आपल्याला मिळेल, एवढी फक्त काळजी घ्या। तर सोयाबीन पिवळं का पडतंय त्याची कारणं, त्याची लक्षणं आणि त्याच्यावरची उपाययोजना ही तुम्हाला नक्कीच समजली असतील, याचा नक्की अवलंब करा। कुठलंही रिकमेंडेशन दिल्यानंतर कंट्रोल प्लॉट ठेवा, 2 ओळी सेंटरच्या सोडा किंवा शेवटच्या 4 ओळी सोडा, म्हणजे काय रिझल्ट मिळाला हे आपल्या लक्षात येईल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।